महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पहिल्या फळीचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत। यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले। अशातच अहिल्यानगरच्या राजकारणातून एक बातमी समोर येत आहे। राज्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ते भाजपात का आणि कशामुळे सामील झालेत याबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे। यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले। एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं असं म्हणत अनेक खुलासे केलेत। ते म्हणालेत की सुजयच्या निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी त्याला राष्ट्रवादीकडून उभे राहण्यास सांगितले। आम्ही मात्र जागांची आदलाबदल करावी असं म्हणत होतो। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस सलग 3 वेळा हरली होती। यामुळे मी शरद पवारांना दोनदा भेटलो। ते म्हणालेत माझे कार्यकर्ते ऐकत नाही। मग मी राहुल गांधींना भेटलो। खरगेही तिथे हजर होते। त्यावेळी सुजय राष्ट्रवादीकडून का लढत नाहीत असं राहुल गांधींनी म्हटलं। जर काँग्रेसचे अध्यक्षच असं बोलत असतील तर पुढे आम्ही काय करायचं? यामुळे मग आम्ही भाजपात प्रवेश केला असं म्हणत काँग्रेस सोडण्यासाठी राहुल गांधीच जबाबदार होते असं यावेळी स्पष्ट केलं। पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मी सुजयला फोन केला। तू देवेंद्र फडणवीसांशी बोलून निर्णय घे। जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे ऐकत नाही तिथे आम्ही राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन लढायचंय याचा अर्थ राजकीय आत्महत्या केल्यासारखं आहे असं म्हणत विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण यावेळी सांगितले। सुद्धा सुजयच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही काय म्हणत होतो की जागा आदलाबदल करा। औरंगाबादची सलग 12 वेळा काँग्रेस जागा हरलेली आहे आणि सलग 3 वेळा राष्ट्रवादी हरलेली आहे नगर दक्षिणेमध्ये। मी पवार साहेबांना 2-3 वेळा भेटलो की तुम्ही विचार करा, तरी माझं कार्यकर्ते ऐकत नाही। आता पवार साहेब जर सांगत असेल तुम्हाला तर तुम्हाला पडेल की साहेब कार्यकर्ते ऐकत आहे त्यांचं। आणि पण त्याच्यापुढचं महत्त्वाचं काय आहे की आम्ही अंतिमतः मी म्हणतो मला हे आपल्याला करावा लागेल निर्णय। तर मी पक्ष आमचे नियोजन त्यांना म्हटलं मला एकदा राहुल गांधींशी मला भेटू द्या एकदा। मी राहुल गांधींनी भेटलो। खरगे साहेब तिथं होते, थोडं म्हणजे माहिती करतो। मी त्यांना म्हटलं साहेब आता टाईम हॅज कम की मला संधी दिली, सगळं झालं। पण त्यांनी माझ्यासमोर फोन लावला अहमद पटेलला की नाही राधाकृष्ण 2 मिनटं बात करेंगे। तर ते म्हटले NCPच्या जागेवर NCP म्हणून जागा सोडायला तयार इफ यू कंटेस्ट ऑन NCP। आता राहुल गांधी मला म्हटले की राधाकृष्णजी वाय डोंट यू लेट सुजय कंटेस्ट ऑन NCP तिकीट। मी म्हणलं ऑल इंडिया अध्यक्ष मला जर आज सांगत असतील टू चेंज द पार्टी आज वेळेला गो टू BJP ना। मी नमस्कार केला म्हणा साहेब आय एम व्हेरी थँकफुल, मी आभार मानले सर विथ ऑल रिस्पेक्ट आय एम लिव्हिंग द सुजय इज गोइंग कंटेस्टिंग इज नॉट गोइंग टू बी द पार्टी। खरगे साहेब माझ्या लगेच झालं दरवाजा बाहेर राधाकृष्ण एवढं राग ते मराठी बोलतात एवढं मनात घेऊ नको, पुढच्या 5 वर्षानंतर पोहा आपण 5 वर्षानंतर पोहा अध्यक्ष पक्षाची 5 वर्षानंतर काय खात्री माहीत नाही आपल्याला काय। तर मग तुम्ही बाहेरून त्याला फोन करायला लगेच मग तू निर्णय कर। देवेंद्रने फोन केला सर निर्णय झालेला आहे सुएल कंटेस्ट फ्रॉम BJP। म्हणजे जिथं राष्ट्रवादी शरद पवारचे कार्यकर्ते ऐकत नाही त्यांचं तिथं मी राष्ट्रवादी तिकीट घेऊन म्हणजे राजकीय आत्महत्याच करायची ना आपण। यू आर टेलिंग मी टू कमिट अ पॉलिटिकल सुसाईड। मी कधी बोललो नाही, फर्स्ट टाइम टेलिंग यू दिस। यामुळे सध्या राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या मुलाखतीची नगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपात येण्याचे कारण नमूद करताना त्यांनी राहुल गांधी यांनाच त्यांच्या पक्ष बदलासाठी जबाबदार धरले असल्यानं त्यांच्या या मुलाखतीची सध्या नगरसहित संपूर्ण राज्यात चर्चा होताना दिसते।